तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आपल्यासोबत मंत्री भरत गोगावले आहेत। सर, आजच्या एकंदरीत कार्यक्रमाबाबत काय सांगाल? आता रात्री 4 वाजेपर्यंत लोक होती आणि सकाळी 2 तास आम्ही झोपलो। सकाळी जाऊन वीरेश्वर महाराजांचा अभिषेक केला आणि तिथून आत्तापर्यंत सतत लोक येतात, आपण पाहत आहे। आता इथून आम्ही ग्राउंडवरती जाणार। आता जी काय आमची सभा आहे, अभिष्ट चिंतन आणि लोकांचे आभार मानायचे आहेत। 4थ्या वेळेला आम्हाला निवडून दिलं आणि मंत्री झालो, त्याबद्दल त्या जनतेचे आभार मानणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून त्याला हा जॉईंट कार्यक्रम घेतलेला आहे आणि इथून आता आम्ही चांदे ग्राउंडवरती जाणार। आपल्या पक्षातले आपण महत्त्वाचे नेते आहात आणि एकनाथ शिंदे यांच्या भरपूर जवळचे आहात, मात्र एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला नाही आहेत, याबाबत काय सांगाल? नाही, आम्ही तसं त्यांना निमंत्रित केलं नव्हतं। पाऊस, वातावरण आणि या अनुषंगाने तसं आम्ही नंतर पाऊस उघडल्यानंतर एक आभाराचा कार्यक्रम त्यांनी आम्हाला देणार आहेत। कालच मी जाऊन त्यांच्या शुभेच्छा घेतल्या, तेव्हा आमची चर्चा झाली आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की पुढच्या याला मी जेव्हा वेळ देईल त्यावेळेला मी तो कार्यक्रम करू। हा आमचा तसा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी ठरवलेला कार्यक्रम आहे आणि आमचं मतदारांचे आभार मानणे हे आमचं कर्तव्य समजून आम्ही त्याला, तर मी वाढदिवसाचे आता असे कार्यक्रम घेत नाही, कारण लोक घरी येतात, भरपूर लोक येतात, भेटीगाठी करतात, शुभेच्छा देतात आणि म्हणून करता आम्ही आज ग्राउंडवरती जातो। सर, अजितदादा पवार यांच्याकडनं मुंबई गोवा महामार्गाची पाहणी झाली, त्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम झाला, या एकंदरीत परिस्थितीकडे आपण कसं पाहताय? त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी आले होते आणि त्या वेळेला त्यांनी ती पाहणी केलेली आहे। परंतु मागच्या वेळेला जेव्हा एकनाथ शिंदे साहेब आले होते गणपतीमध्ये, त्याच वेळेला त्यांनी हे सगळी कामं मार्गी लावलेली आहेत आणि तशी ती सुरू पण आहेत। आता ते आम्ही पाऊस उघडल्यानंतर ते संपू आणि 2026ला हा रस्ता पूर्ण रहदारीसाठी मोकळा होईल असं मला वाटतं। शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो 6 जूनला होणार आहे आणि संभाजी भिडे म्हणतात की 6 जूनचा बंद करा, 9 जूनलाच व्हायला पाहिजे, याकडे आपण कसं पाहतो? जर पाहिलं तर आपण पूर्वी आम्ही तिथीप्रमाणे सुरू केलेला हा कार्यक्रम आहे। हे संभाजी राजे कोल्हापूर ह्यांनी हा तारखेप्रमाणे नंतर केला, नाहीतर आम्ही तिथीप्रमाणे गेले 29-30 वर्ष झाली आम्ही हा कार्यक्रम करतोय। त्यांनी मध्ये सुरू केला, पण हरकत नाही आहे, त्यांनी त्यांचा करू द्या। आम्ही तिथीप्रमाणे शासनाने आम्हाला मान्यता दिलेली आहे की हा तिथीप्रमाणे कार्यक्रम होईल। सर, महायुतीमध्ये एकंदरीत अजित पवार गटाचे काही लोक असतील, पक्षाचे काही नेते असतील किंवा आपल्या शिंदे गटाचे काही नेते असतील, या दोन्ही पक्षामध्ये कुठेतरी तालमेल एकंदरीत शिल्लक नाही, कारण का दोन्ही नेत्यांच्या काही वेळेला भूमिका वेगवेगळ्या दिसतात आपल्याला? असं काही नाही, प्रत्येकाचे विचार आचार वेगवेगळे असू शकतात, परंतु महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र काम करतोय आणि ठीक आहे। घरामध्ये असं मराठी माणसात म्हण आहे की घरामध्ये भांड्याला भांडं लागतं आणि त्याप्रमाणे थोडं कुरबुर चुरबुर होते, पण एवढं पण काय मनावरती घेण्यासारखं नाही आहे, त्याला आमचे वरिष्ठ लोक सामोरे जातात। तर शेवटचा प्रश्न, आज आपला वाढदिवस आहे, जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी चर्चा होती की पालकमंत्री पदाधिकारी आज वाढदिवसानिमित्त आपलं सुटणार आहे, एकंदरीत ते खरं आहे का? असं तर त्या लोकांना माहिती असेल, पण आम्हाला नाही माहिती, पण आम्हाला ज्या वेळेला निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल। धन्यवाद सर। हे होते मंत्री भरत गोगावले। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंत सर, राज वैष्णव पॉइंट, TVN मराठी, रायगड। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।